त्याचा विश्लेषण असेल. गणेशोदरेच्या केला गणेशोदर पुढं गणेशोदरेच्या पुढं भस्त्रा उज्जयी आणि त्याला भस्त्रा उज्जयी कळेल ना. त्या उज्जयीमध्ये जेवढा संपूर्ण शरीरामधला जो काही कफ आहे कळेल. आपलं शरीर कसं आहे त्रिदोषाने बनलेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्या शरीरातले त्रिदोष घालवायचे कसे कळेल ना. मग आपण काय काय केलं, कपालमती केली, मग उज्जयी केली, आता भस्त्रा उज्जयी करणार. सगळा राहिलेला जो कफ आहे, जे काहीतरी आपल्याला दमा आहे, कफ आहे, जे काही हृदयाचे विकार आहेत, जे ब्लॉकेज आहे ते सगळं हळूहळू काय होणार, ह्याच्यातून काय होणार, साफ होत जाणार. ठीक आहे. तर आपण सगळ्यांनी आपण एकत्र करणार आहोत, करायचं आहे. चला माझ्याबरोबर सुरुवात करा आणि मग पुढे जा. घरच्या घरचं पुढं रेच्या घरचं पुढं घरच्या घरचं पुढं घरच्या घरचं पुढं घरच्या पुढं हा खोकला काय येतो तर आपल्या शरीरातला कफ काय होतो, ढिला होतो. आणि तो कफ ढिला होत असताना आपल्याला तो काय येतो, खोकला येतो. आणि काही दिवसानंतर हा खोकला येणार नाही. कळलं की नाही ना. म्हणजे आपल्याला कधी आपल्या गैरसमज तुम्ही करून घेऊ नका की खोकला येतोय काय होतंय असं वगैरे. तर खोकला काय येणारच कळलं नाही. तो खोकला काय येणार तर आपल्या शरीरातला कफ जो आहे ना तो ढिला होतो. कारण आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे, त्रिदोष, वात पित्त आणि कफ, या तीन दोषांचंही काय करते, शालन करते. पण ही भस्त्रिका आपण नेहमी करायची नाही. ही 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आपल्याला जसं थंडीचा मौसम असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. परंतु तिन्ही प्रकार जे आहेत, उज्जयी, मध्य उज्जयी आणि उदर्भ उज्जयी, हे तिन्ही प्रकार तुम्ही तुमचे नेहमी करू शकता. पण ही भस्त्रिका जी आहे ती मात्र 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी कधीतरी आपली प्रॅक्टिस म्हणून करायची आहे. कळलं नाही. कारण ते ब्लॉकेज वगैरे जे काय आहे, दमा वगैरे तो ह्या 3 याच्यातच निघून जाणार.
कळलं की नाही? परंतु हा पुढचा अभ्यासक्रम आहे की जेणेकरून तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये त्याची माहिती तुम्हाला मिळेल. कळलं की नाही?